श्री स्वामी समर्थ. गावाकडे आल्यानंतर हे सगळं दृश्य पाहायला भेटतं. एकदम छान छान अशी कोंबडी, त्याचबरोबर कोंबडीची पिल्लं. मुलं तर माझे एवढे खेळतात ना, तर त्यांना म्हणजे असं खेळावंसं वाटत असतं. 8 दिवस गावाकडे कसे गेले हे कळलंच नाही. ते मुलं म्हणायचे अजून 2 दिवस राहूया, पण मुलांची शाळा चालू आहे, परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे यावं लागतं. त्याचबरोबर मिस्टरांचा जॉब असतो, त्यामुळे जास्त दिवस राहू शकत नाही. तर आम्ही गेलेलो म्हणजे नाही का कामासाठी, ते सगळं आमचं काम वगैरे झालं. त्याचबरोबर जे काही पाहुण्यांना भेटायचं होतं ते सगळ्यांना भेटून आलो. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवलेला मावशीचा बंगला. तो खूप छान असा बंगला होता. त्यांनी खरं तर आम्हाला भेटायलाच बोलवलेलं. आम्ही म्हणजे गेलोच नव्हतो त्यांच्याकडे, पहिल्यांदाच गेलो. तर खूप सुंदर असा बंगला होता. मुलं तर बापरे एवढी तिथे जाऊन खेळत होती ना, की अगदी म्हणजे भीती वाटत होती पडतील वगैरे. असं 2-3 मजले होता ना, त्याच्यामुळे मला तर म्हणजे खूप म्हणजे घाबरल्यासारखं वाटतं, की पडलं उगाच आहेच ना, आपण एखाद्याकडे पाहुणं जाणार आणि एखादं पडलं तर उगाच त्यांना त्रास नको. तर शूट करायचं होतं, तर त्यांच्या गोंधळामध्ये म्हणजे थोडंसं शूट केलं मी. एवढं काही जास्त डिटेलमध्ये मला नाही करता आलं, कारण त्यांच्यावर पण लक्ष ठेवायला लागतं ना. त्याचबरोबर दरवाजे वगैरे असतात, उगाच ते कुठे बोट घातलं. आणि आपल्या लहान मुलांना कसं असतं, नवीन ठिकाणी गेलं की त्यांना खूप वेगळंच वाटत असतं आणि ते नको तिथे हात लावत असतात, असं असतं मुलांचं. त्यामुळे माझी मुलं गेल्यानंतर खूप छान अशी खेळली. त्याचबरोबर आम्ही तिथून निघालो. त्यानंतर दुसऱ्या पाहुण्यांच्याकडे तिकडे गेल्यानंतर काय शूट करताच येत नाही, कारण काय असतं माहिती आहे, आपण खूप दिवसानंतर गावाकडे जातो. तर गावाकडे गेल्यानंतर त्यांच्याशीच गप्पा माराव्या लागतात. तर मग मोबाईल काढला की म्हणजे वाटतं ना, की सारखी काय मोबाईलमध्ये बसता असं बोलतात ना. मग असं वाटतं की त्यांच्याशी बोललेलंच बरं, मोबाईल साईडला ठेवलेला बरा, असं होतं. मग काही काही ठिकाणचं मला शूट करताच आलं नाही. त्याच पद्धतीनं जेवढं होता होईल तेवढं मी शूट केलं. त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर पुन्हा बघू शकता आमची बस होती 2 वाजता. त्यामुळे आम्ही सकाळी जेवण वगैरे केलं, भराभरी केली. त्याचबरोबर जे काय आणायचं होतं साहित्य, ते सगळं साहित्य घेतलं, धान्य वगैरे हे ते. त्यानंतर आम्ही यायला निघालो. तर दुपारी बस भेटल्यानंतर आम्ही छान असा आमचा प्रवास झाला. पाणी वगैरे सगळं घेतलं सोबत. आणि मुलांना हे असं काहीतरी खायला लागतं बघा. त्याचबरोबर त्यांच्या आवडीचं जे काय खायचं असतं ते सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर फायनली आम्ही पोचलो घरी. घरी पोचल्यानंतर घरची कामं असतात, साहित्य काढायचं. तर बघू शकता भाजीपाला वगैरे ते आणलेलं, त्याचबरोबर धान्य आणलेलं, ते सगळं काढायचं. त्याचबरोबर जे काही बहिणीने वगैरे खायला दिलेलं ते सुद्धा हे सगळं सोबत घेऊनच आले. कारण आपल्याला इथं आल्यानंतरच सगळ्या गोष्टी आठवत असतात ना, तिथं ठेवून तरी काय करायचं. त्यामुळं त्याचबरोबर यात्रा होती, यात्रेचा जो काही प्रसाद वगैरे असतो ते सगळं म्हणजे टोटल घेऊन आले, कारण मुलांना खायला लागतंच ना. त्यामुळे छान वाटतं असं गावाकडचं सगळं साहित्य आणल्यानंतर. आपण जाताना एवढं काही घेऊन जात नाही, पण येताना भरपूर सारं घेऊन येत असतो. तर बघू शकता त्याचप्रमाणे सगळं मी साहित्य घेऊन आले. तर हे नारळ वगैरे होते बघा. मी ज्या पाहुण्यांच्याकडे गेलेले ना, त्यांनी ओटी भरण वगैरे केलेलं, त्याचबरोबर साड्या वगैरे ते सगळं काय होतं. तर मी सगळं काही घेऊन आले. त्याचबरोबर ह्या शेंगा होत्या, शेंगासुद्धा आईने दिलेला, तर त्या शेंगा वगैरे आणल्या. तर ह्या शेंगा आहेत ना, खूप छान अशा चवीला लागतात, एकदम बदामासारख्या लागतात. इतकी भारी टेस्ट लागते ना, एकदम शेंगदाणा एकदम गोड लागतो. खूप सुंदर वाटतं त्या शेंगा खायला. तर छोट्या मुलाला तर खूपच आवडतं मला माझ्या हे शेंगदाणे खायला. या पद्धतीने आम्ही सगळं साहित्य काढलं. तसं तर आपण गावाकडून येताना खूप सारा भाजीपाला आणतो. तर त्याच्यामुळे काय होतं, आपले एक 4 दिवस तर आपल्याला भाजीपाला आणायची गरज लागत नाही. आणि त्याचबरोबर त्याची चव असते ना, ती एक वेगळीच प्रकारची चव असते. जो काही भाजीपाला असतो ना, तो गावाकडचा थोडा वेगळाच म्हणजे टेस्ट लागत असते त्याची. त्यामुळं आम्ही तर गेलो ना, की असं काही आनंदच असतो, जेणेकरून छान असं ताजं भेटतं. त्याचबरोबर आपल्या शेतातलंही असतं थोडंफार. तर हे बघा, हे बिस्किट आहेत ना, हे माझ्या बहिणीने माझ्या छोट्या मुलाला आवडतात ना नाईनकाटाई, तर तिने स्वतः बनवून दिलेले आहेत. तर खूप छान त्यानं जेव्हा बघितलं ना, तर तो बोलला, एवढी दिलेत बिस्किट मला? तर म्हटलं हो, तुझ्यासाठीच दिलेत. तर खूप छान म्हणजे त्याला खूप भारी वाटलं हे सगळं पाहून. तर चला, असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर लाईक